माझं नाव सारिका आहे. जेव्हा मला पहिल्यांदा जगाची जाणीव झाली, तेव्हा माझ्या आयुष्यातलं सगळं काही बदललं होतं. माझे आई-वडील कसे दिसत होते, हे मला आठवत नाही. माझ्या आठवणींमध्ये फक्त काही जुने फोटो होते, जे हाताळल्यामुळे अधिक अस्पष्ट झाले आहेत. पण मला नेहमीच एक गोष्ट जाणवत होती, ती म्हणजे एका सावलीसारखी पोकळी, जी सतत माझ्यासोबत असायची, पण ती दिसत नव्हती आणि तिला स्पर्शही करता येत नव्हता. मी एका साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील एकुलती एक मुलगी होते. माझे आई-वडील त्यांच्या डोळ्यात स्वप्न घेऊन जीवन जगत होते. पण एका कार अपघातात ते दोघेही गेले. तेव्हा मी फक्त 2 वर्षांची होते. मला तो अपघात आठवत नाही. पण काकूंनी रागाने मारलेला टोमणा मात्र आजही आठवतो. जिच्यामुळे तो अपघात झाला ती जन्मालाच का आली हे ऐकून माझं मन आतून ओरडून निघायचं. 2 वर्षांच्या वयात आई-वडिलांना गमावण्याचं दुःख मला कळलं नाही. पण प्रत्येक अनोळखी चेहरा आणि प्रत्येक क्षणी ऐकायला मिळणारे टोमणे मात्र जाणवत होते. काकूंचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो. आईची अंगाई आठवत नाही. काकू म्हणायच्या, "अहो, ही मुलगी आहे की काय?" सकाळी उठल्यापासून फक्त रडायला सुरुवात करते. मी त्यांच्यासाठी एक ओझं होते. काका काहीच बोलायचे नाहीत. जेव्हा ते प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवायचे, तेव्हा कदाचित त्यांच्यात एक कमकुवतपणा होता किंवा त्यांना काकूची भीती वाटत असावी. माझ्या आईचे कोणीच सगेसोयरे नव्हते. ती अनाथ होती आणि माझ्या वडिलांनाही भाऊ-बहीण नव्हते. त्यामुळे माझ्या काकांनी मला त्यांच्या घरी आणले. पण ते घर एखाद्या अनाथाश्रमासारखे वाटायचे. माझ्यासाठी ते एक तुरुंगच होते. पहिल्या दिवशी मी घरात प्रवेश करताच काकूंनी माझ्या हातातून बाहुली हिसकावून घेतली आणि जमिनीवर आपटून म्हणाल्या, "हे खेळण्याचे दिवस नाहीत, कामाला लाग." बाहुलीला तुटलेलं पाहून माझं हृदय तुटलं. मला काही समजलं नाही की माझं पाप काय होतं. काकू मला रोज नवीन कामं द्यायच्या. कधी झाडू, कधी भांडी आणि जर काही चुकलं तर शिवीगाळ, थप्पड आणि माझ्या लहान वयासाठी विषारी शब्द. त्या नवऱ्याला म्हणायच्या की "मी तुम्हाला सांगितलं होतं, या मुलीला इथे आणू नका. काय त्रास होईल आपल्याला ते माहीत नाही." काकांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला तरी काकू मोठ्या आवाजात म्हणायच्या, "तुम्हाला तरी त्रास काय आहे? ही मुलगी माझ्यासाठी फक्त ओझं आहे." मी लपून रडायचे. मला वाटायचं की माझी आई येईल, मला मांडीवर घेईल, माझी बाहुली परत देईल. पण ती आता दुसऱ्या जगात गेली होती. एकदा पाऊस पडत होता. वीज चमकत होती. मी खिडकीजवळ बसून छतावरून गळणारं पाणी पाहत होते. काकूनं मोठ्या आवाजात सांगितलं, "भांडी घास आणि दुपारचं जेवण गरम कर." मी स्वयंपाकघरात धावत गेले. माझा पाय घसरला. काकूंनी माझ्याकडे पाहिलंही नाही. फक्त माझ्या गालावर चापट मारली आणि म्हणाल्या, "तुला एवढंही कळत नाही का?" काकांनी माझा हात धरण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, "ती एक गरीब मुलगी आहे." पण काकूंवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्या रात्री माझे डोळे सुजले होते. माझ्या हृदयाला हाताच्या जळण्यापेक्षा जास्त वेदना झाल्या होत्या. मला लवकरच समजलं, की या जगात माझं असं कोणीच नाही. माणूस फक्त स्वतःचा फायदा पाहतो आणि मी एक नको असलेलं अस्तित्व होते, जे जिवंत होतं. काकू मला नेहमीच ओझं मानत होत्या. पण त्यानंतर मला समजलं, की मी फक्त ओझं नाही, तर कमाईची संधी आहे. त्या दिवशी सकाळी मी पीठ मळत होते आणि कोणीतरी दार ठोठावलं. काकू बाहेर गेल्या आणि "कोण आहे?" असं विचारू लागल्या. मी दारापाशी गेले. तिथे 2 अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या. एक मध्यमवयीन स्त्री आणि सुमारे 35 वर्षांचा एक पुरुष, ज्याचे केस पांढरे होत होते. त्यांना पाहून माझ्या मनात थोडं आश्चर्य वाटलं, पण मी लगेच मागे फिरले. काकूंनी "चला आत या" असं म्हटलं. त्या दिवशी काकूचे शब्द खूपच बदलले होते. ती स्त्री म्हणाली, "मी ऐकलं की तुम्हाला एक मुलगी आहे." काकूंनी माझ्याकडे लक्ष वेधून सांगितलं, "हो, ही सारिका आहे. ही कामात खूप हुशार, शांत आणि सभ्य आहे. तोंडाने काहीच बोलत नाही." मी तिथे गप्प उभी राहिले. त्या माणसाने माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. माझ्या शरीरावर तेच जुने कपडे होते आणि हात पिठाने पांढरे झाले होते. माझं हृदय दगडासारखं झालं होतं. ते गेल्यानंतर काकूची वागणूकच बदलली. त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांनी मला जेवण दिलं आणि म्हणाल्या, "आज खूपच आनंदाचा दिवस आहे." मी काहीच बोलले नाही. मनात नक्कीच एक प्रश्न होता, पण ओठ बंद होते. 2 दिवसांनी काकांनी काकूंना शांतपणे विचारलं, की "तू हे काय केलंस? मुलगी अजून लहान आहे." काकू लगेच मागे वळून म्हणाल्या, "ती लहान आहे? काम, स्वयंपाक सगळं तर करते. ती काही आपल्या घरात राजकुमारी नाही." काका शांतच झाले. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. जणू त्यांना काहीतरी सांगायचं होतं, पण त्यांची जीभ अडकली होती.
रात्री मी काकूंना फोनवर एका माणसाशी बोलताना ऐकलं. त्या म्हणत होत्या, "ती मुलगी पूर्णपणे आपली आहे. काही हरकत नाही. तुम्ही फक्त पैसे द्या. बाकीचं आम्ही बघू." हे शब्द दगडासारखे माझ्या हृदयावर पडले. मला समजलं, की हे प्रकरण नात्याचं नाही, तर एका कराराचं आहे. मी एक वस्तू बनले होते. दुपारी शेजारची एक बाई सविता आली आणि काकूंना म्हणाली, की "हे खूप विचित्र आहे. संबंध थोडे विचित्र आहेत. तो माणूस तुमच्या मुलीपेक्षा खूप मोठा आहे आणि त्याची नोकरी काही विशेष नाही." काकूने तोंड वेडेवाकडे करून सांगितलं, की "जे संबंध येत आहेत ते ठीक आहेत." सविता शांत झाली. जाताना तिला काहीतरी सांगायचं होतं, पण तिने काहीच बोललं नाही. काकूंनी माझ्यासाठी काही जुने कपडे घेतले आणि म्हणाली, "हे कपडे घाल. तुझं लग्न पुढच्या आठवड्यात आहे." मी काहीच बोलले नाही. पण मला आता आश्चर्य वाटत नव्हतं. फक्त काही ऐकून शांत राहण्याची सवय झाली होती. लग्नाच्या दिवशी पाऊस पडत होता. त्या 35 वर्षांच्या माणसाने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. हे लग्न नव्हतं, तर एक करार पूर्ण झाला होता. लग्नानंतर मला माझ्या पतीसोबत पाठवण्यात आलं. त्याचं नाव पंकज होतं. त्याच्या चेहऱ्यावर शांतता आणि वयाचे निशाण होते. त्याने गाडीची चावी फिरवली आणि म्हणाला, "चल." संपूर्ण प्रवासात काहीच बोलणं झालं नाही. मी फक्त खिडकीबाहेर पाहत राहिले. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो, तेव्हा 3 स्त्रिया दाराजवळ उभ्या होत्या. पंकजने त्यांची ओळख करून दिली. "या तिघी माझ्या बहिणी आहेत." तिघीही माझ्याकडे अशा प्रकारे पाहत होत्या, जणू काही नवीन दासीच घरात आली आहे. एकाने विचारलं, "ही आहे का?" तर पंकजने फक्त "हो" असं उत्तर दिलं. मला एका खोलीत नेण्यात आलं, जिथे फक्त एक पलंग, एक लहान कपाट आणि एक खिडकी होती. माझं नवीन जग होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी एका बहिणीने मला नाश्ता बनवण्यासाठी उठवलं. "आता तुला पूर्ण घर सांभाळावं लागेल." मी शांतपणे करायला लागले. कोणीही विचारलं नाही, "तू ठीक आहेस ना?" प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भाव होता, की मी त्यांच्यासाठी उपयोगी आहे. संध्याकाळी काकूचा फोन आला. मी ऐकलं, की पंकज त्यांना सांगत होता, "मुलगी घरी पोहोचली आहे. मी उद्या तुम्हाला पैसे पाठवतो." मी माझे डोळे बंद केले. मी त्यांची मालमत्ता होते. जसा दरवाजा बंद झाला, मला समजलं, की हे घर ज्याला मी नवीन सुरुवात मानत होते, ते फक्त एक तुरुंग आहे. फरक फक्त एवढाच होता, की आधी काकूचे टोमणे ऐकायला लागायचे. आता पंकज आणि त्याच्या 3 बहिणींना जे काही हवं होतं, ते माझ्याकडून लिहून घ्यायचं होतं. पहिला दिवस शांतपणे गेला. खोलीत फक्त एक खिडकी होती. बाहेर एक भिंत होती. वाराही थांबला होता. पंकज संध्याकाळी आला. त्याच्या डोळ्यात ना प्रेम होतं ना राग. तो थकला होता. माझ्याकडे पाहून म्हणाला, "काही अडचण नाही ना?" मी फक्त मान हलवली. तो म्हणाला, "हे घर खूप लहान आहे, पण तुला सवय होईल." असं म्हणून त्याने चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. त्याला माझ्याशी बोलायचं नव्हतं. फक्त माझी स्थिती विचारायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य बाहेर येण्याआधीच दरवाजा ठोठावला गेला. "नाश्ता बनव. आईला औषध द्यायचे आहेत. कपडे पण धुवायचे आहेत." मी झोपेतून उठले. लगेचच तयार होऊन बाहेर आले. नाश्ता बनवण्याची सवय होती, पण हे काम करण्याची पद्धत वेगळीच होती. गोष्टी ठेवण्याची पद्धत, सासूबाईंच्या आवडीनिवडी, प्रत्येक गोष्टीत चूक काढणं. सासूबाई स्वयंपाकघराच्या दाराजवळ उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक काठी होती आणि त्यांचा चेहरा खूपच जास्त कठोर होता. त्या म्हणाल्या, "काय हुंडा आणलास गं? रिकाम्या हाताने आली आहेस. आता निदान कामं तरी नीट कर." मी खाली मान घालून भांडी घासली आणि मनात स्वतःला वचन दिलं, की मी यातल्या कोणालाही तक्रार करण्याची कधीच संधी देणार नाही. पण तक्रार करायला ते स्वतःच संधी शोधायचे. संध्याकाळी जेव्हा सगळे जेवायला बसले, तेव्हा मी शांतपणे सगळ्यांसमोर जेवण ठेवलं. सासूबाईंनी एक घास खाल्ला आणि नाक मुरडलं. "मीठ जास्त आहे. तू घरी कधी जेवण बनवलं नाहीस का?" पंकज शांत होता. तो सहसा सगळ्यांसमोर काहीच बोलत नव्हता. मी त्याच्याकडे पाहत राहिले. कदाचित तो मला पाठिंबा देईल. पण त्याने डोळे चोरले. रात्री जेव्हा सगळे आपापल्या खोलीत गेले, तेव्हा पंकज माझ्याकडे आला आणि म्हणाला, "मला माहीत आहे की सगळे चुकीचे आहेत, पण हे सर्व फक्त थोड्या काळासाठी आहे." माझ्या तोंडून बाहेर पडलं, "हे सगळं कधी संपेल?" तो गप्प राहिला. मग हळूहळू सांगू लागला, "माझी आई आजारी आहे. बहिणी लहान आहेत. सगळी जबाबदारी माझ्या डोक्यावर आहे. थोडा वेळ दे." मला माहित होतं तो वेळ कधीच बदलणार नाही. हे असंच चालू राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी मला बाजारात पाठवलं आणि सांगितलं, की "कांदा, कोथिंबीर आण आणि परत येताना औषधही घेऊन ये. पैसे जपून खर्च कर. आम्ही काही श्रीमंत लोक नाहीत." बाजारात जाणं मला थोड्या वेळेसाठी स्वातंत्र्यासारखं वाटलं.
पण परत आल्यावर तोच त्रास सुरू झाला. इतके पैसे का खर्च केलेस? तू एका लहान गोष्टीचंही व्यवस्थापन करू शकत नाहीस. मी सासूबाईंना सगळा हिशोब दिला, पावती दाखवली, पण त्यांना काहीच फरक पडला नाही. वेळ निघून गेली. दिवस जात होते. मला घराचा प्रत्येक कोपरा माहीत होता. प्रत्येक आवाजाचा अर्थ कळत होता. सासूबाई कधी शिव्या देतील, कधी तक्रार करतील, सगळं काही समजलं होतं. मला कधी-कधी वाटायचं, की जर मी खऱ्या अर्थाने या घराची सून असते, तर कोणीतरी माझं स्वागत केलं असतं का? कोणीतरी मला आशीर्वाद दिला असता का? हे सगळं माझ्या नशिबाचा भाग नव्हतं. पंकजची शांतता, सासूबाईंची कठोरता आणि नंदांची वृत्ती हे सगळं मिळून माझ्या श्वासांवर कर्ज बनलं होतं. पण मला अजून जगायचं होतं. कारण कथा अजून संपली नव्हती. तो दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला. नाश्ता बनवणं, झाडू मारणं, पाणी भरणं आणि नंतर भांड्यांचे ढीग साफ करणं. पण दुपारच्या वेळी सासूबाईंची तब्येत अचानक बिघडली. बसल्या-बसल्या त्या थरथरायला लागल्या. हातातून चहाचा कप पडला आणि चेहरा पिवळा पडला. नंदाने ओरडायला सुरुवात केली, की "आईला काय होतंय? कोणीतरी काहीतरी करा." मी स्वयंपाकघरातून धावत गेले. सासूबाई पलंगावर बेशुद्ध पडल्या होत्या. पंकज ऑफिसला गेले होते. मी एक क्षणही वाया न घालवता जवळच एक जुनी रिक्षा शोधली. नंदा आणि मी त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलच्या रस्त्यावर बसून मला वाटलं, की ह्या घरात खरंच काहीतरी मौल्यवान असेल, तर ती माझी सासू होती. सगळ्यांचा श्वास थांबला होता. कारण त्या आजारी पडल्याने घराची संपूर्ण व्यवस्था बिघडली होती. डॉक्टरांनी तपासणी केली, काही चाचण्या केल्या, औषधं दिली आणि सांगितलं, की त्यांना लगेच दाखल करावं लागेल. पण आमच्याकडे दाखल करायला पैसे नव्हते. मी लगेच पंकजला फोन केला आणि सांगितलं, की आईची तब्येत खूपच जास्त खराब झाली आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. त्यांना दाखल करायला सांगितलं आहे, पण त्यासाठी पैसे लागतील. पंकजचा आवाज थकला होता. तो म्हणाला, "माझ्याकडे काहीच नाही. मी ऑफिसमधून सुट्टी घेतो आणि काहीतरी करतो." तो थोड्या वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याला काळजी होती, पण त्याचे हात रिकामे होते. जिथे तो काम करायचा, तिथे कर्जाची सोय होती, पण काही उपयोग झाला नाही. त्याने मला घरी परत आणलं. त्यांची औषधं चालूच राहिली. पण त्यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत होती. माझी झोप खूप अस्वस्थ झाली होती. प्रत्येक क्षणी त्यांच्या तोंडून आईला काही झालं तर आपण कुठे जाणार? हे शब्द निघायचे. एका रात्री पंकज माझ्या शेजारी बसला होता. मी त्याच्यासाठी चहा टेबलावर ठेवत होते. तेव्हा तो म्हणाला, "तू खूप धैर्य दाखवलंस. सुदैवाने तू होतीस." मी म्हणाले, "हे माझं कर्तव्यच तर आहे." त्याने मान खाली घातली आणि म्हणाला, "जर माझ्याकडे काही असतं, तर मी माझ्या आईला वाचवलं असतं." काही दिवसांनी माझ्या सासूबाईंचं निधन झालं. घराचं वातावरण शांत झालं. पण काही दिवसांनी ते पुन्हा बदलू लागलं. आईच्या निधनानंतर नंदांच्या डोळ्यात बदल झाला. जिथे आधी ती आईच्या सावलीत लपायच्या, तिथे आता तिला एकटं वाटत होतं. तिचं वय वाढत होतं आणि कोणतंही स्थळ येत नव्हतं. पंकजचं वागणंही बदलत होतं. आधी तो गप्प असायचा. आता तो वारंवार रागवू लागला. एका रात्री त्याने टेबलावर चहाचा कप जोरात ठेवला आणि म्हणाला, "आता सगळं काही माझ्या डोक्यावर आहे. बहिणी, घर-खर्च." मी त्यांचं ऐकत राहिले. तो म्हणाला, "हे किती कठीण आहे, तुला माहीत नाही. हे सगळं आपल्याच्याने होणार नाही." त्याचा आवाज वाढत होता. मी हळूच विचारलं, "मी काही मदत करू शकते का?" तो हसला, पण तो आनंदात नव्हता. "तू काय करू शकतेस? तू ना शिकलेली आहेस, ना काम करतेस, ना हुशार आहेस. फक्त एक वस्तू आहेस." मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जी याआधी कधीच पाहिली नव्हती. मी हळूच म्हणाले, "तुमचं म्हणणं तरी काय आहे?" तो म्हणाला, "राहू दे." आणि चहाचा शेवटचा घोट घेतला. मग खोलीतून बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी त्याने मला काहीही न सांगता, "उद्या माझ्या ऑफिसला ये. माझ्या बॉसची ओळख करून द्यायची आहे. त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे." मला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, "हो. फक्त एखाद्या फंक्शनला जाण्यासाठी तयार हो. चांगले कपडे घाल. थोडा मेकअप कर." मला काहीच समजलं नाही. पण मी गप्प राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मला बाजारात नेलं आणि कपडे चप्पल घेऊन म्हणाला, "फक्त नीटनेटकी राहा." जेव्हा मी संध्याकाळी घरी परतले, तेव्हा नंदाने आश्चर्यचकित होऊन विचारलं, "काय झालं? बाजारात का गेली होतीस?" मी काहीच उत्तर दिलं नाही. दुसऱ्या रात्री पंकजने पुन्हा मला आठवण करून दिली, की उद्या तयार राहा. आपला वेळ बदलू शकतो. जर तू थोडी हिंमत दाखवलीस, तर सगळं ठीक होईल. मी त्याचं ऐकलं, पण माझ्या मनात एक ओझं होतं. पंकजने मला ऑफिसच्या बाहेर सोडलं. संध्याकाळ झाली होती आणि माझ्या मनात एक अस्वस्थता होती, की मी कोणाला भेटायला जातेय, असं मी विचारलं. तो थेट
समोर बघून म्हणाला, "माझा बॉस आहे. ते म्हणाले आहेत की त्यांना तुला पाहायचं आहे. फक्त एक मीटिंग आहे." हे ऐकून माझे पाय थांबले. मी म्हणाले, "पंकज, मला त्यांना भेटण्याची काय गरज आहे?" त्याने माझ्या चेहऱ्याकडे वळवलं आणि म्हणाला, "मी सांगतोय ना, गरज आहे. या गोष्टी नंतर कर. माझ्या तुझ्याकडून फायदा आहे, प्रगती होऊ शकते. माझा पगारही वाढू शकतो आणि तुला काय याचा त्रास आहे? फक्त एकच मीटिंग आहे." मी म्हणाले, "मला हे सगळं आवडत नाही." त्याने माझा मुद्दा कापला आणि म्हणाला, "मग काय करणार? तुझ्या काकूच्या घरी परत जाशील? तू विसरलीस? त्यांनी तुला कसं विकलं ते?" पंकजचं ऐकून मी जमिनीवर कोसळले. तो पुढे गेला आणि मला मागे सोडलं. त्या रात्री काही न बोलता गेली. जेव्हा मी घरी परतले, तेव्हा नंदा शांतपणे बसली होती. जणू काहीतरी घडणार होतं. कोणी काहीच विचारलं नाही. मी काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी पंकज उशिरा आला आणि कपडे बदलून हळूच म्हणाला, "बॉसने सांगितलं की जर तू त्याला भेटत राहिलीस तर तो मला प्रमोशन देईल. आपण 2 महिन्यात नवीन फ्लॅटही घेऊ शकतो." मी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, "तू वेडा झाला आहेस का? फक्त तुझ्या प्रगतीसाठी तू माझा सन्मान दुसऱ्याच्या पायावर नेऊन ठेवतोस." त्याने चहाचा कप टेबलावर ठेवला आणि म्हणाला, "हो, कारण तुझ्या सन्मानाने आम्हाला आत्तापर्यंत काय दिलं आहे? तू रिकाम्या हाताने हुंडा नाही, पैसे नाही, नातेवाईक नाही. जर आता तुझ्या चेहऱ्यातून तुझ्या अस्तित्वाचा फायदा घेणं शक्य असेल, तर मी तो का करू नये?" त्याचं बोलणं ऐकून कोणीतरी माझ्या हृदयावर खंजीर मारल्यासारखं मला वाटत होतं. पण मी शांत होते. डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता, ही तीच व्यक्ती आहे का, जी माझ्यासमोर सहानुभूतीने बोलली होती? तो पलंगावरून उठला आणि म्हणाला, "आज रात्री विचार कर. उद्या मी चांगले कपडे घेऊन येईन. जर माझा बॉस खुश झाला, तर आपण सगळ्यांचं आयुष्य बदलेल." मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. "प्लीज पंकज, मी तुझी पत्नी आहे. माझ्यासोबत असं करू नकोस." तो मागे वळून म्हणाला, "मी तुझ्यासाठी विचार करत आहे म्हणून असं म्हणत आहे. नाहीतर मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे आणि तुझ्या काकूच्या घरीही सोडून देईन. मग तेच भांडी, तोच झाडू आणि तोच अत्याचार सहन कर." मी रात्रभर जागी राहिले. जेव्हा डोळे बंद झाले, तेव्हा काकूच्या घराचं दृश्य समोर आलं, जिथे ती मोठ्या आवाजात मला ओरडत होती आणि दुसऱ्या बाजूला माझा पती होता, जो आता माझ्या सन्मानाला वजन देत होता. दुसऱ्या संध्याकाळी त्याने माझ्या हातात एक नवीन सूट दिला आणि म्हणाला, "हे घाल आणि तयार हो. तू जितकी चांगली दिसशील, तितका जास्त फायदा होईल." मी हातात कपडे घेतले आणि खोलीत गेले. दरवाजा बंद करून आरशासमोर उभी राहिले. स्वतःकडे पाहिले. डोळे काही क्षण झुकले. मग स्वतःला सांगितलं, "हो, मी फक्त एक चेहरा आहे." उशीर होऊ लागला आणि पंकजने दरवाजा ठोठावला आणि म्हणाला तो, "लवकर तयार हो." मी तयार झाले. जणू माझ्या हातात कोणताही निर्णय नव्हता. जणू मी एक बाहुली होते, जे सांगेल तसं करेल. दुसरी रात्र पुन्हा त्याच प्रकारे, तोच बंगला, तीच शांतता. पंकजने मला नेहमीप्रमाणे गाडीवर बसवलं आणि संपूर्ण रस्त्यात काहीच बोलला नाही. जणू मी एक वस्तू आहे, ज्याला योग्य ठिकाणी सोडायचं आहे. जेव्हा आम्ही गेटवर पोहोचलो, तेव्हा पंकजने गाडी थांबवली आणि मला आत घेऊन नेला. पुन्हा एकदा तोच शब्द ऐकायला मिळाला. साहेबांनी सांगितलं की तुमच्या पत्नीला येथे सोडा. ते नंतर येतील. पंकज शांतपणे वळला आणि निघून गेला. मी त्या लॉजमध्ये एकटीच राहिले. पलंगावर बसून थकून गेले. कधी-कधी समोरच्या खिडकीकडे पाहत, कधी-कधी दारात कोणी येईल का ते पाहत. पण तो दरवाजा रात्रभर बंद होता. कधी-कधी एक नोकर पाणी आणायचा किंवा चहा हवा का हे विचारायचा. मी फक्त मान हलवायचे. रात्री 2 वाजता मी पलंगावर पडले. डोळे बंद होते, पण झोप लागली नाही. फक्त मनात विचार येत होते, की हे सगळं नक्की काय आहे? मला पुन्हा-पुन्हा इथे का बोलवलं जातं? कोणीच का भेटत नाही? कोणीच काहीच का बोलत नाही? आणि मला फक्त पैसे देऊन घरी पाठवलं जातं. सकाळी पुन्हा तोच नोकर आला. यावेळी त्याच्या हातात एक लिफाफा होता आणि त्याच्या शब्दांमध्ये थोडीशी कोमलता होती. तो म्हणाला, "साहेब म्हणाले, की आपण घरी जा. हे पैसे आहेत, तुमच्या पतीला द्या." मी लिफाफा घेतला आणि शांतपणे बाहेर पडले. दरवाजा मागे बंद झाला. एक गाडी बाहेर उभी होती, जी मला घरी सोडणार होती. मी आत प्रवेश करताच पंकज तयार होत होता. हातात टाय होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि लिफाफा उघडून आनंदाने म्हणाला, "हे मागच्या वेळेपेक्षा जास्त पैसे आहेत. तू खूप उपयोगी आहेस." मी त्याच्याकडे पाहिलं, पण पुन्हा काहीतरी थांबलं होतं. तो आधीच आनंदात होता. त्या दिवशी मी दिवसभर गप्प राहिले. जेवणाच्या वेळी नंदाने आश्चर्यचकित होऊन विचारलं, "ही वहिनी इतकी शांत का आहे?" दुसरी म्हणाली, "भावाला आनंदी राहू दे."
बाकीचं काय? तिसरी हसली आणि म्हणाली, आपल्यापासून कोणतंही रहस्य लपलेलं नाही. मी सगळं ऐकलं, पण काहीच उत्तर दिलं नाही. रात्री पुन्हा पंकजने नवीन कपडे काढले आणि म्हणाला, तुला जावं लागेल. माझ्या बॉससोबतची तुझी भेट खूप फायदेशीर आहे. रोज आपण प्रगतीच्या जवळ जात आहोत. मी म्हणाले, पंकज, तू कधी विचार केला आहेस का तिथे माझ्यासोबत काय होतं? तो थांबला आणि म्हणाला, मला काय विचार करायचा आहे त्यात? मला फक्त निकाल हवा आहे. तू जा आणि तिथे बसून पैसे घे आणि परत ये. बाकीची तुझी काही समस्या नाही. मला वाटलं की माझ्या अस्तित्वाचे दोन तुकडे झाले आहेत. एक शांत मूर्ती आणि एक प्रश्न विचारणारी व्यक्ती. तिसरी रात्र पुन्हा आली. मी बंगल्यात प्रवेश करून पलंगावर बसले. दरवाजा बंद आणि नोकर शांत. पुन्हा वेळ गेली. अन्नाचा सुगंध आला. मला रस देण्यात आला. पण माझं मन तयार नव्हतं. काहीही खाल्लं नाही किंवा प्यायलं नाही. रात्रभर विचार करत राहिले की हा खेळ नक्की काय आहे? मला पुन्हा पुन्हा इथे का बोलवलं जातं? कुणीच मला का भेटत नाही? कोणी काहीच का बोलत नाही? आणि मला पैसे देऊन परत पाठवलं जातं. सकाळी पुन्हा तोच नोकर आला आणि त्याने लिफाफा दिला आणि म्हणाला, साहेब म्हणाले की तुम्ही गाडीने जा, एकटं जाऊ नका. गाडीच्या काचेतून बाहेर पाहत असताना मला वाटलं की ही शिक्षा आहे की दुसऱ्या एखाद्या हेतूचा भाग आहे. जर हेतू शरीराचा असता तर आतापर्यंत खूप काही घडलं असतं. पण हे सगळं काहीही न करता शांतपणे केलं जातं. जेव्हा मी घरी पोहोचले, तेव्हा माझा नवरा नेहमीप्रमाणे लिफाफा उघडत होता. आता आपण एक नवीन फ्रीज घेऊ शकतो. जर हे असंच चालू राहिलं तर एका वर्षात सगळंच बदलेल. मी म्हणाले, तुम्ही कधी विचार केला आहे की त्यांना काय हवं असतं तर मला एक दिवस परत पाठवलं नसतं. माझा पती मागे वळून माझ्याकडे पाहून म्हणाला, अरे, तो इतका हुशार आहे की त्याला माहित आहे तू परत आल्यावरच तू मौलवाना आहेस. हे शब्द माझ्या आत एक खंजीर म्हणून गेले. आता मला समजलं होतं की हे फक्त फायद्याचा खेळ नव्हता. चौथ्या रात्री त्या बंगल्यात जाण्याऐवजी मी दुसऱ्या दिवशी सकाळी निर्णय घेतला की आता मी हा तमाशा सहन करणार नाही. मी सकाळी शांतपणे दरवाजा ओलांडला. नंदा अजूनही झोपेत होती आणि पंकज ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. मी कोणालाही काहीच बोलले नाही. हळूहळू रस्त्यावर चालत राहिले. माझ्या बोटांनी माझ्या ओढणीचा कोपरा मुठीत पकडला होता. प्रत्येक निर्णय माझ्या पतीसोबत घेतला गेला होता. आज पहिल्यांदाच मी एकटी जात होते. माझे पाय गोंधळलेले नव्हते, पण आत प्रश्नांचा आवाज होता. ती चित्रे माझ्या पुन्हा पुन्हा मनात येत होती. रिकामं लॉज, बंद दरवाजे, शांत नोकर आणि सकाळी लिफाफा. हा खेळ नक्की आहे तरी काय, असं मला वाटत होतं. आज इमारतीच्या गेटवर माझा पती नव्हता. एक अनोळखी सुरक्षा रक्षक होता. मी म्हणाले, मला आज जायचं आहे. मी पंकजची पत्नी आहे. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, आज पंकज साहेबांसोबत आहे. आपण आज जाऊ शकता. तुमचं नाव सांगा. तो म्हणाला. मी हळूच माझं नाव सारिका सांगितलं. सुरक्षा रक्षकाने इंटरकॉमवर काहीतरी बोलणं केलं. पुन्हा दार उघडलं. मी आत प्रवेश करताच वाऱ्याची एक झुळूक चेहऱ्यावर आदळली. माझी ओढणी उडू लागली, पण मी स्वतःला सावरलं आणि उजवीकडे रिसेप्शनकडे गेले. तिथे कोणीच नव्हतं. भिंतीवरील एका मोठ्या फलकावर संचालक कार्यालय असं लिहिलं होतं. मी तिथे थांबले. मी थोडं ठोठावलं आणि आत गेले. हाच तो क्षण होता जो माझं आयुष्य बदलणार होता. पलंगावर बसलेली व्यक्ती माझ्याकडे वळून फोनवर बोलत होती. ती वळताच माझा श्वास थांबला. समोर अभिषेक होता. माझ्या काकाच्या मित्राचा मुलगा, जो त्याच्या वडिलांसोबत लहानपणी काकांच्या घरी राहायचा. तो मला गोष्टी सांगायचा. तोच तो, जो घराच्या भिंतीवर माझं नाव लिहायचा आणि मग अचानक एका दिवशी परदेशात अभ्यासासाठी गेला. त्यानंतर तो कधीच परत आला नाही आणि त्याच्याबद्दल कोणतीच बातमी मिळाली नाही. कदाचित तो आला असेल, पण दुःख माझ्या नशिबात लिहिलं होतं. अभिषेक माझ्या तोंडातून बाहेर पडलं. मी येणार आहे हे त्याला आधीच माहीत होतं. त्यामुळे तो उठला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, शेवटी तू स्वतः आलीस सारिका. माझे पाय गोठले. माझा आवाज थांबला. मी फक्त एक शब्द बोलले, हे. तो पलंगावर बसला आणि एक दीर्घ श्वास घेतला. हो, मी तुला वाचवू इच्छितो, पण वेळ गमावला. मी शांत होते. फक्त पाहतच राहिले. तो म्हणाला, माझ्या लक्षात आहे. लहानपणी जेव्हा निखिल काकांची पत्नी तुला त्रास देत होती, तेव्हा मी तुला चॉकलेट देत असे. निखिल हे माझ्या काकांचं नाव होतं. मी डोळे मिटले. हे सगळं काय होत आहे? हा काय खेळ आहे? अभिषेक हळूच म्हणाला, जेव्हा मी परत आलो, तेव्हा मला कळलं की तुझं लग्न झालं आहे. मग एकदा मी तुला पंकज सोबत ऑफिसमध्ये पाहिलं आणि त्याने स्वतः तुझ्याबद्दल बोलणं सुरू केलं. मी अभिषेककडे आश्चर्यचकित होऊन पाहिलं.
अभिषेकच्या आवाजात राग होता. हो, तो तुझ्या सौंदर्याची स्तुती करत होता. मी त्याला प्रयत्न करायला सांगितलं. जेव्हा मी त्याला त्याच्या पत्नीच्या भेटायला सांगितलं, तेव्हा त्याने लगेच होकार दिला. हे ऐकून माझे हात थरथरले. तो म्हणाला, "पण मी ठरवलं होतं की तुला या विकणाऱ्यांच्या जगात जगू देणार नाही." मी पंकजला तो खेळ दिला, जो त्याला अपेक्षित होता, पण तुला कधीच स्पर्श केला नाही. मी म्हणाले, "आणि ते पैसे?" तो म्हणाला, "ते पैसे फक्त त्याची वासना पूर्ण करण्यासाठी होते, जेणेकरून त्याला हे सगळं घडत आहे असे वाटेल आणि तो तुला पुन्हा पुन्हा तिथे पाठवेल. पण खरं तर मी तुला पंकजपासून मुक्त करण्याची तयारी करत होतो." मी गप्प बसले. डोळ्यातील प्रश्न माझ्या हृदयाला टोचत होते. तो म्हणाला, "आता हा निर्णय तुझ्यावर आहे. तुला नक्की काय हवं आहे?" अभिषेकच्या डोळ्यात तीच कोमलता होती जी लहानपणी असायची. मी स्वतःला विचारलं, मी अजूनही तीच बाहुली आहे की आता दरवाजा तोडण्याची वेळ आली आहे? 2 मिनिटांनी दरवाजावर थोडीशी टकटक झाली. पंकज उभा होता. त्याचा चेहरा पडला होता. तो म्हणाला, "काय होत आहे? तू इथे अभिषेकला जागं केलं?" अभिषेकने त्याला सांगितलं, "आता तुम्ही गेलात तर बरं होईल. तुम्हाला कामावरून काढून टाकलं आहे." पंकजने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "तू माझा सन्मान मातीत मिसळलास." मी त्याच्या डोळ्यात डोकावले आणि हळूच उत्तर दिलं, "तुम्ही तो सन्मान आधीच विकला होता." हे ऐकून पंकजची जीभ थांबली. तो वळला आणि शांतपणे बाहेर पडला. अभिषेकने दरवाजा बंद केला आणि म्हणाला, "आता सारिका, तुला त्या निर्णयाचा आता अंत करावा लागेल. आता हे तुझे जीवन आहे." मी पहिल्यांदाच माझं डोकं वर काढलं. पहिल्यांदाच मला असं वाटलं, की मी बोलू शकते. अभिषेक हळूच हसला आणि म्हणाला, "बोल, कारण आता तू भावली नाहीस." दरवाजा बंद होता. अभिषेक माझ्यासमोर बसला होता आणि पंकज खोलीतून निघून गेला होता. काही क्षणांसाठी शांतता पसरली. हिवाळा माझ्या हातातून खाली उतरू लागला. जणू खोलीची हवा पूर्णपणे स्थिर झाली होती. अभिषेकने माझ्यासमोर ठेवलेली एक फाईल सरकवली आणि म्हणाला, "ही पंकजची फाईल आहे. जेव्हा मी ही कंपनी विकत घेतली, तेव्हा तो इथे कामाला होता. पण त्याचे डोळे नेहमी माझ्यासमोर काहीतरी लोभ शोधत होते. जेव्हा मी ही फाईल उघडली, तेव्हा त्यात खूप कागदपत्रे होती, पण त्यांच्यात काही नोट्स होत्या, ज्यात पंकजच्या शब्दांबद्दल माझं चित्र रेखाटलं होतं. जेव्हा तू पहिल्यांदा इथे लॉजमध्ये बसली होतीस," अभिषेक म्हणाला, "त्या दिवशी मी तुला पाहिलं होतं आणि तुला ओळखायला वेळ लागला नाही. आणि यावेळी मी पंकजला फोन केला आणि जाणीवपूर्वक तुला बोलावलं, जेणेकरून मी तुला पाहू शकेन आणि तो काय करतो ते पाहू शकेन." आणि त्याने लगेच होकार दिला. मी श्वास थांबवला. माझ्यासमोर बसलेला माणूस, ज्याला मी वर्षानुवर्षे विसरले होते, तो माझ्या बालपणाचा रक्षक बनला आणि ज्याच्या आयुष्यात मी गेले, त्याने माझी किंमत मोजली. अभिषेक म्हणाला, "माझी इच्छा होती की तुला स्वतःला निर्णय घेण्याची संधी मिळावी. म्हणून मी तुला इथे येऊ दिलं, तुला बसू दिलं आणि काहीच बोललो नाही. प्रत्येक वेळी जेव्हा तू परत गेली, तेव्हा मी पाहिलं की तुझ्यामध्ये शांतता वाढत आहे. पण तू तुटली नाहीस. तू विचार करत होतीस." मी विचारलं, "आणि ते पैसे?" "ती एक युक्ती होती." अभिषेक म्हणाला, "मला पंकजला हे पटवून द्यावं लागलं की त्याला जे हवं ते घडत आहे, जेणेकरून मी त्याचा खरा स्वभाव सगळ्यांसमोर आणू शकेन." मी फाईल बंद केली आणि हळूच म्हणाले, "तुला माहित होतं की तो मला पुन्हा पाठवेल?" तो म्हणाला, "हो. म्हणूनच मी सुरक्षा कॅमेरे बंद ठेवले. नोकरांना तुला प्रश्न विचारायचा नाही असं सांगितलं. मला फक्त हे पाहायचं होतं की तू स्वतःहून सत्य शोधायला कधी येशील." मी डोकं खाली घातलं आणि म्हणाले, "मला असं वाटतं की मी फक्त शरीर आहे, ज्याला चारही बाजूंनी ढकललं जात आहे." पण आता अभिषेकने माझा मुद्दा कापला आणि म्हणाला, "आता तू तुझ्या निर्णयाची मालकीण आहेस आणि पंकजचा वेळ आता संपला आहे." त्याने टेबलावर पडलेली एक फाईल उचलली, फोन उचलला आणि HR ला कॉल लावला. "पंकजची नोकरी संपवा, पत्र तयार करा आणि गेटवर त्याचा प्रवेश थांबवा." मग माझ्याकडे पाहून तो म्हणाला, "दुसऱ्यावर एवढा मोठा अत्याचार सहन करणं ही अत्याचार आहे आणि शांतपणे सहन करणं स्वतःवर अत्याचार आहे. तुम्ही दोघे संपले आहात." मी उठले आणि खिडकीबाहेर पाहिलं. खाली लॉनमध्ये पंकज वाद घालत होता. अचानक 2 सुरक्षा रक्षक त्याच्याकडे गेले आणि त्याच्या हातातून त्याचं ओळखपत्र घेतलं. तो मोठ्या आवाजात काहीतरी बोलत होता. कदाचित आत येण्याची परवानगी मागत असेल. मग त्याने डोळे वर केले आणि खिडकीकडे पाहिले. मी तिथे उभी होते आणि तो क्षण थांबला. आमच्यात काचेची एक भिंत होती, पण खरी भिंत ही वर्षांमध्ये उभी राहिलेली विश्वास होती. अभिषेकने पडदा काढला.
पंकजचे डोळे मिटले. पुन्हा मागे वळला. त्याच्याकडे गेट बंद झालं होतं. माझ्या हृदयावर एक विचित्र शांतता होती. अभिषेक माझ्याकडे आला आणि म्हणाला, "आता तू त्या घरी परत जाणार नाहीस. मी निखिल काका आणि त्यांच्या पत्नी यांच्याशी बोलतो. मी स्वतः निखिल काकांशी बोलतो." मी म्हणाले, "पण यावेळी मला निर्णय घ्यावा लागेल." मी एक दीर्घ श्वास घेतला. मी अनेक वर्षांचे निर्णय शांतपणे स्वीकारले होते. आता मी माझ्या इच्छेचा निर्णय घेण्याचं ठरवलं. अभिषेकने थोडं हसून मान हलवली आणि म्हणाला, "मी तुझ्यासोबत आहे, पण तुला स्वतःसाठी उभं राहावं लागेल." मी खुर्चीवरून माझा स्कार्फ उचलला. तो माझ्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाले, "आता मला कोणतंच ओझं वाटत नाही. मला फक्त पुढे काय करायचं आहे ते जाणून घ्यायचं आहे." अभिषेक म्हणाला, "तुला फक्त तुझ्या इच्छेनुसार जगावं लागेल. जे तुझ्यापासून दूर घेतलं गेलं होतं, आता ते परत आणण्याची माझी जबाबदारी आहे. पण ते तुझं असेल." रात्री 9 वाजता खोलीच्या बाहेर होता. वेळेने सांगितलं होतं, की आता खेळाचं स्वरूप बदललं आहे. मुखवटा उतरला आहे आणि आता मी कोणाच्याही सांगण्यावर धावणारी भावली नव्हते. अभिषेकने मला गाडीत बसवलं. शहराचा प्रकाश काचेच्या बाहेर पसरत होता, पण माझ्या हृदयात एक विचित्र शांतता होती. गाडी रस्त्यावर वेगाने चालत होती, पण माझ्या मनात तो क्षण थांबला होता, जेव्हा पंकजच्या चेहऱ्यावरून सगळं काही काढलं गेलं. जेव्हा विश्वास आणि खोटी शक्ती ज्याने माझ्या अस्तित्वाला किंमत मानली. आम्ही एका शांत भागात प्रवेश करत होतो. अभिषेक म्हणाला, "निखिल काकांच्या घरी जायचं आहे, की तुला हवं असल्यास माझ्या घरी चल. काही दिवस राहा, मग निर्णय घे." मी काही वेळ विचार केला आणि म्हणाले, "नाही, मी काका किंवा पंकजकडे जाणार नाही. मला आत्ताच तुझ्यासोबत जायचं आहे, कारण आता तुमचं सत्य माझ्यासाठी पुरेसं आहे." अभिषेकने शांतपणे गाडी वळवली. एका लहान, स्वच्छ बंगल्यासमोर थांबलो. एका वृद्ध महिलेने दारात आमचं स्वागत केलं. ती म्हणाली, "या मॅडम." "साहेब." अभिषेकने उत्तर दिलं, "ही माझी जबाबदारी आणि सन्मान दोन्ही आहे." त्या बाईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, "चल बाळा, तुझं स्वागत आहे." मला आतल्या खोलीत जागा मिळाली. ती एक साधी आणि स्वच्छ खोली होती. अभिषेक लॉनमध्ये बसला. मी त्याला काचेतून पाहत राहिले. त्याला एक क्षणही अस्वस्थ वाटलं नाही. जणू काही त्याला इथेच राहायचं होतं. आत्ताच माझ्या इच्छेचा दरवाजा अजून उघडला नव्हता. थोड्या वेळाने तो दारापाशी आला आणि म्हणाला, "जेवण तयार आहे, चल. काहीतरी खाऊया." मी दरवाजा उघडला. पहिल्यांदाच माझ्या हृदयाने सांगितलं, की मला भूक लागली आहे. अभिषेक हसला आणि म्हणाला, "हे मला ऐकायचं होतं." जेवणाच्या टेबलवर तो शांतपणे बसला आणि म्हणाला, "जर तुला हवं असेल तर मी घटस्फोटाची कागदपत्र काढू शकतो. कायदा तुझ्या सोबत आहे आणि मी सुद्धा." मी म्हणाले, "घटस्फोट होईल, पण ज्याने मला मारलं किंवा सोडलं त्या व्यक्तीकडून नाही, तर माझे सन्मानाला ज्याने तडा दिला त्या व्यक्तीकडून." अभिषेक हसला. तो म्हणाला, "यावेळी तुम्ही ठरवत नाही." मला पहिल्यांदाच असं वाटलं. अनेक वर्षानंतर मला असं वाटलं, की पोट भरलं नाही, तर माझं हृदय भरलं आहे. न्याय फक्त कोर्टात नाही, कधी-कधी तो अशा व्यक्तीच्या तोंडून येतो, ज्याने तुमच्या शांततेला आवाज दिला आहे. खोलीच्या खिडकीतून प्रकाश येत होता. अभिषेक अजूनही लॉनमध्ये बसला होता. कदाचित माझी वाट पाहत होता. मी दाराकडे पाहिलं आणि विचार केला, की हे जीवन कदाचित माझ्याच हातात आहे आणि हा माझा पहिला न्याय होता. सर्व काही एका नवीन किरणासारखं माझ्या आयुष्यात आलं. खोलीत हळूहळू प्रकाश पसरत होता, पण जणू काही माझ्या आत काहीतरी प्रकाशित झालं आहे. मी दरवाजा उघडला आणि अभिषेकला लॉनमध्ये बसलेलं पाहिलं. तो एक फाईल वाचत होता. मी म्हणाले, "आज आपण वकिलाला भेटू शकतो का?" त्याने डोकं वर काढलं आणि आश्चर्यचकित न होता म्हणाला, "मी आधीच अपॉइंटमेंट घेतली आहे. जेव्हा तू म्हणशील तेव्हा आपण जाऊ." आम्ही गाडीत जाताना जास्त बोललो नाही. रस्त्यात मी माझ्या बोटांची नखं पाहत होते, ज्यावर वेळेनुसार रंग उरला नव्हता, चमक नव्हती. वकिलापाशी पोहोचल्यावर काही कागदपत्र झाली. अभिषेकने सगळं सांभाळलं, पण माझ्या परवानगीशिवाय एकही शब्द लिहिला नाही. घटस्फोटाची कागदपत्र तयार होती, ज्यावर मला माझी सही करायची होती. मी थरथरत्या हातांनी सही केली. या कागदावर ते सगळं लिहिलं होतं, जे अनेक वर्षांपासून दगडासारखं माझ्या हृदयात होतं. वकिलाने फाईल बंद केली आणि म्हणाला, "फक्त नोटीस बाकी आहे. काही दिवसात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल." परत गाडीत शांतता होती, पण यावेळी ती शांतता जड नव्हती. मी विचारलं, "तू काका आणि काकूंना याबद्दल सांगणार का?" अभिषेक म्हणाला, "सांगणार, पण यावेळी ते ऐकतील आणि समजून घेतील."
मी यापुढे तुला त्यांच्या विश्वासावर अधिक सोडणार नाही. संध्याकाळी आम्ही काकांच्या दाराजवळ उभे राहिलो. जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना आम्हाला पाहून क्षणभर आश्चर्य वाटलं. मग त्यांनी आत येण्याची खूण केली. जुन्या पलंगावर बसताच अभिषेकने थेट प्रश्न विचारला, काकू, तुम्ही सारिकासोबत जे केलं ते क्षम्य नाही. काकू शांत राहिल्या. त्यांचे डोळे खाली झुकले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मग हळूहळू म्हणू लागल्या, मुली, माझ्याकडून चूक झाली. त्यावेळी त्या अजूनही परिस्थितीला दोष देत होत्या. अभिषेकने त्यांचं बोलणं कापलं आणि म्हणाला, परिस्थिती कधीही माणसाला वागणूक शिकवत नाही. तुम्ही तिला ओझं मानून ढकललं आणि आता जर तुम्ही पुन्हा कधीही सारिकाशी बोललात किंवा तिच्या इच्छेशिवाय संपर्क साधला तर मी तुमच्या विरुद्ध कठोर पावलं उचलेन. काकूंच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी माझ्यासमोर हात जोडले. त्या म्हणाला, सारिका, मला माफ कर. मी आई होण्यासारखे नव्हते. पण त्याने कधीच मला मनापासून मला काहीच बोलले नाही. त्यांच्या वाकलेल्या हातांनाच मी स्पर्श केला नाही. पण दोघांनीही काही सांगितले नाही. मी फक्त त्यांना मी तुला क्षमा करते असे सांगितले. मात्र आमचा पूर्वीचा विश्वास परत येऊ शकला नाही. जेव्हा आम्ही निघून गेलो तेव्हा काकू माघार घेतल्याचे अभिषेकने सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एक स्पष्ट रेखा दिसली. पण आता ती माझा निर्णय नाकारू शकली नव्हती. दुसऱ्या दिवशी मला माझे ओळखपत्र आणि प्रथमच बँक खाते उघडले. अभिषेकने काही विचारले नाही. तो म्हणाला की हे सर्व आपला हक्क आहे आणि आपल्याला ते मिळणारच. मी एका छोट्या कोर्समध्ये प्रवेश घेतला. संगणक शिक्षण सुरू केले आणि हळूहळू स्वतःला रोजच्या कामांपासून मुक्त करण्यास सुरुवात केली. सकाळी चहा बनवायची आणि संध्याकाळी पुस्तके वाचत जुन्या दिवसांची आठवण काढायची. पण आता मी त्यावर रडत नव्हते. एके दिवशी पंकजच्या बहिणीचा फोन आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वहिनी विचारू लागली, तुम्ही कोठे आहात? भाऊ काही सांगत नाही आणि तुम्ही सुद्धा गायब झाला आहात. मी फक्त उत्तर दिले की मी आयुष्यात दाखवलेला थोडासा भागच सत्य आहे. मग मी फोन बंद केला. त्यांच्यासाठी माझ्या मनात कोणतीही भावना नव्हती. काही दिवस गेले. त्या दिवसात अभिषेकने स्वतःला माझ्यापासून दूर ठेवले. तो फक्त गरजेपुरते बोलायचा. एक दिवस तो म्हणाला, वेळ आल्यावर आपल्याला कोणाला तरी बोलावे लागेल. तोपर्यंत तुम्ही जे बोलता तेच होईल. मी फक्त मान हलवली. वेळ निघून गेला. मला कळले की स्वातंत्र्य म्हणजे फक्त भिंतीबाहेर जाणे नाही, तर आतल्या साखळ्या तोडण्याचे नाव आहे. आणि मी ते नाव पूर्ण केले होते. जेव्हा घटस्फोटाची नोटीस माझ्या हातात आली, तेव्हा मला तो काही मोठा विजय वाटला नाही. तो फक्त एक कागद होता. खरा विजय म्हणजे ती शांतता जी मला मिळाली होती. मी तो कागद एका फाईलमध्ये ठेवला आणि कपाट बंद केले. यावेळी मी आरशासमोर उभी होते. माझ्या चेहऱ्यावर एक स्मित होते आणि डोळ्यात आराम होता. मी प्रथमच स्वतःकडे पाहिले आणि माझ्या मनाला म्हणाले, मी माझ्या स्वतःच्या इच्छेने जगणारी एक स्त्री आहे. जवळपास 1 महिना पूर्ण होणार होता आणि घराच्या वातावरणात एक विशेष शांतता पसरली होती. अभिषेक अजूनही या निर्णयावर ठाम होता, पण त्याची उपस्थिती आणि त्याचा संयम मला प्रत्येक क्षणी जाणवत होता. तो दररोज संध्याकाळी काही काळ यायचा, दाराजवळ बसायचा, पुस्तके आणायचा, काहीही विचारायचं नाही, फक्त शांतपणे बसून चहा पिऊन निघून जायचा. एका संध्याकाळी तो दाराजवळ उभा राहिला. त्याच्या हातात एक पांढरा लिफाफा होता आणि तो म्हणाला, हे लग्नाचे कार्ड आहे. सर्वात आधी तुला द्यावे लागेल, कारण तू माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. मी काळजीपूर्वक पाहिले, पण ओठांनी काहीच बोलले नाही. त्या पांढऱ्या कागदावर साध्या शब्दात अभिषेक वेट्स सारिका असे लिहिले होते. मी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तुला खात्री आहे ना? त्याने फक्त एक शब्द उच्चारला. माझा तुझ्यावर विश्वास आहे. ते माझ्यासाठी पुरेसे होते. लग्नाचा दिवस जवळ येत होता. कोणताही गोंधळ किंवा आवाज नव्हता. पाहुण्यांची गर्दी सुरू होत होती. पाहुण्यांची यादी लहान होती, पण सर्व काही व्यवस्थित सुरू होते. अभिषेक म्हणाला, तुम्ही जे काही घालाल तेच सुंदर दिसेल. तुमची इच्छाच तुमचा दिवस आहे. मी स्वतःसाठी एक साधा गुलाबी रंगाचा लेहंगा निवडला. दागिने पण खास नव्हते. फक्त माझ्या आईची एक आठवण म्हणून अनेक वर्षानंतर एका जुन्या पेटीत सापडलेली एक छोटी अंगठी मी घातली. लग्नाचे कार्य साधे होते. जेव्हा लग्नाचे विधी सुरू झाले, तेव्हा मी अभिषेकचा हात धरला. तो हात जो वर्षानुवर्षे रिकामा होता, कामाचे ओझे आणि टोमणे सहन करण्यासाठी वापरला गेला होता. त्या हाताला धरल्यावर मला प्रथमच नात्याची ताकद जाणवली. लग्न झाले आणि माझ्या चेहऱ्यावर एक आनंद दिसला.
माझे काका आणि काकू पण लग्नाला आले होते. अभिषेक त्यांच्याशी जास्त बोलला नाही. अभिषेकच्या आयुष्यात त्याच्या वडिलांशिवाय दुसरे कोणीच नव्हते. जेव्हा तो 15 वर्षांचा होता आणि परदेशात शिक्षणासाठी गेला, तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने वडिलांचा व्यवसाय हाती घेतला आणि नवीन कंपन्या विकत घेतल्या. माझ्या लग्नाला आलेले काका-काकू खूप आनंदी दिसले. काकू माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, की "सारिका, तुला पाहून वाटते आहे, की वरचा माणूस मला क्षमा करतो, कारण तुला अभिषेकपेक्षा चांगला साथीदार मिळू शकला नाही." मी फक्त उत्तर दिले, "मी तुला क्षमा करते. वरचा माणूस आपल्याला क्षमा करो आणि आपण वेळेवर धडे घेत राहा." लग्नाचे कार्य संपले. आपणास ही कथा आवडल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा.